बास मंजिरी, नो. अगं शेवटचा घास आहे बस. आराम कर आता. येते मी. मंजिरी, का करतेस तू हे सगळं माझ्यासाठी? कोण लागते मी तुझी? सख्खी बहीणही बहिणीसाठी एवढं करत नाही जेवढं तू माझ्यासाठी करतेस. कोणतं नातं आहे आपल्यात? प्रिया, तुला कोणी सांगितलं असं? प्रेम असायला फक्त रक्ताचीच नाती असायला लागतात असं काही नाही. आणि जर तसं असेल तरी सुद्धा हो, तू बहीणच आहेस माझी. जेव्हा सगळी रक्ताची नाती आपल्याकडे पाठ फिरवतात ना, तेव्हा असं एखादं वेगळंच नातं आपल्या बरोबर उभं राहतं. आणि हेच नातं सगळ्यात महत्वाचं असतं. मला एक विचारायचं होतं तुला. विचार ना. मला खूप दिवसांपासून हा एक प्रश्न सतावतोय. तू त्या दिवशी असं का बोललीस मला? सुखाने जगू दिलं नाहीस, आता सुखाने मरू तरी दे. मला सांग, माझी काही चूक झाली का? माझं काही चुकलं असेल तर मोकळेपणे सांग. मला खरंच वाईट नाही वाटणार, पण प्लीज मला सांग, तू मला असं का म्हणालीस? मी बोलले? मला काही आठवतच नाहीये. मी का बोलेन तुला असं? मंजिरी, मी असं जर बोलले असेल तर प्लीज मला माफ कर. त्या दिवशी त्या काकाशी एवढं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या नादात मी तिकडनं निघून गेले. त्या रागाच्या भरात मी कोणाला काय बोलले, काय झालं मला खरंच काही आठवत नाहीये. पण मंजिरी, सॉरी. जर मी असं बोलले असेल तर मला खरंच माफ कर. तू मनाला काही लावून घेऊ नकोस. सॉरी. तुला नाही कळणार माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं हलकं झालंय आता. मंजिरी, माझं ना डोकं दुखतंय खूप. हो तू झोप ना, आराम कर तू. हा, मी येते. अहो, मला खूप आनंद झालाय आज. तुम्हाला माहितीये, प्रिया बोलली माझ्याशी आणि माझ्या हातनं जेवली सुद्धा.
तिच्याशी त्या दिवसाबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला मी, पण फारसं काही आठवत नाहीये म्हणाली मला. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र समाधानाची. मला ज्या एका वाक्यामुळे हुरहुर लागून राहिली होती ना, ते वाक्य प्रिया मला म्हणालीच नव्हती. तिला माझ्याबद्दल असं काही म्हणायचंच नाही. मी उगाच मनाला लावून घेतलं सगळं. आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं खऱ्या अर्थाने. तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं मंजिरी, पण माझ्या मनाचं काय? काय झालंय? तुम्ही काही बोलत का नाही आहात? असे गप्प गप्प का मला कळत नाहीये. नाही काय नाही, मी आलो जरा. सख्खी बहीणही बहिणीसाठी एवढं करत नाही जेवढं तू माझ्यासाठी करतेस. सत्यजित, म्हणजे वंस आता बोलत होत्या माझ्याशी. म्हणजे त्यांची इच्छा आहे की मी हे तुझ्याशी बोलावं म्हणून. काय? त्याचं काय आहे की प्रियाला बरं वाटावं, तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी. म्हणजे होतीये हळूहळू, पण पुढेही सगळं सुरळीत व्हावं म्हणून त्यांची इच्छा आहे की घरामध्ये एक सत्यनारायण घालावा. तुझी परवानगी आहे ना? आई, या घरात काहीही करण्यासाठी आत्याला माझ्या परवानगीची गरज आहे का? अगं हे तिचंही घर आहे. घालू आपण सत्यनारायण, सांगतो आत्याला. आणि जी काही कामं असतील त्याच्यासाठी सांग मला. शरण में तांबड़े बाबा, ए, 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 बाबा तांबड़े. साहेब सावरा स्वतःला, नाहीतर असं करतो कोल्हापुरातल्या सगळ्या सुंदर बायका तुमच्या समोर हजर करतो. त्या प्रियाबाईला उचलूनच घेऊन येतो. फंटास्टिक संखेत. मला किती वेळा सांगितले गोष्टी माझ्या नजरेतून बघा. अहो प्रत्येकाची चिंतनाची परिभाषा वेगवेगळी असते. तांबडे बाबांनी 732व्या अध्यायात प्रेमविषयक विस्तृत चिंतन केलेलं ते वाचा आणि बाहेर जा आणि कुणाच्या तरी प्रेमात पडा, म्हणजे तुम्हाला या शब्दाची महती कळेल. निघा. शरण में तांबड़े बाबा, रे बाबा तांबड़े तुम्हारी शरण में. धीर धीर धीर. अरे कशाचा धीर? तुम्हारी शरण में. कारण तू कधी माझ्यावर प्रेमच केलं नाहीस. दरवेळी फक्त खेळत राहिलास माझ्याशी. कधी तुझी गरज म्हणून, कधी सूड म्हणून, कधी दया म्हणून, तर कधी काळाची चैन म्हणून. एक तर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे, किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. एकटाच आलायस तू? मंजिरी आणि प्रिया कुठे आहेत? प्रिया अजून आली नाही घरी. अरे प्रिया तुझ्याच बरोबर गेली होती ना, मग ती एकटी कशी येईल? मंजिरीचं काय म्हणली? अरे तूच निरोप पाठवला होतास ना, मेसेज केला होतास ना की लवकरात लवकर 1 लाख रुपये घेऊन ये म्हणून. या सगळ्यात हा SMS ही एकच गोष्ट आहे जिचं काहीच कनेक्शन लागत नाही. मी माझ्या फोनवरनं असा मेसेज कधी पाठवलाच नाही. मग हा मेसेज आला कुठून आणि का? त्या निकम साहेबांचा 4 वेळा फोन येऊन गेलाय. त्यांना काही करून मंजुषा वहिनींशी बोलायचंच आहे, पण त्याशिवाय ते काहीच करू शकणार नाहीये.
काय करायचं म्हणजे मी त्यांना उत्तर काय देऊ? सॉरी विहंग, तुला सांगायचं राहून गेलं. मंजुषा वहिनी पुन्हा दादा होळकरकडे निघून गेलेत. काय? अरे पण हे सगळं कसं घडलं आणि कधी? तुला कसं कळलं ते? पोलीस स्टेशन मध्ये दादा होळकर भेटला होता, तेव्हा त्या हरामखोरानं स्वतः सांगितलं. आपली एक मोठी आशा संपली म्हणजे. पण मंजुषा वहिनी सुद्धा खूप मोठ्या धीराच्या आहेत. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या परत त्या नरकात जाणं. ते सोड रे विहंग, मला बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या खूप खूप अस्वस्थ करतायत. म्हणजे हे बघ, मी प्रिया बरोबर त्या रिसॉर्टवर गेलो होतो. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर इथे मंजिरीला SMS आला की तिनं 1 लाख रुपये घेऊन एकट्यानं त्या रिसॉर्टवर यावं. SMS माझ्या मोबाईलवरनं गेलाय. मी असा कुठलाच SMS केला नाही. माझ्या मोबाईलवरनं तो SMS पाठवला. कसा पाठवला? या सगळ्या प्रकारामागे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा अजूनही होत नाही. तो व्हायलाच हवा. लई बरं वाटतंय बघ. पण शाले, राहू दे ग, तू बी थकली असशील. हा, एवढा प्रवास करता तुम्ही, मला माहितीये तुमचे पाय दुखतात ते. मन लहरी लहरी त्याले हाती धरी कोण, उंडारल उंडारल जस वारा वाहतान. सासूबाई, तुम्ही जे काही म्हणता ना, मला काही अगदी जसाच्या तसा अर्थ नाही कळत त्याचा, पण मन खूप शांत शांत होतं. हा ग खुळे, हे माझं नाही ग, हे ती माय बहिणाबाई त्यांचं आहे. आम्ही तुम्ही फक्त त्यांच्या शब्दांची पालखी व्हायची बघ. आयुष्यभराचा आहे. पण शाले, काही ओजी येळ आली तर उतरवून ठेवायची असत्यात. अगं रीतच आहे ती जगाची. तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत आहे. अग, मी सुंदरी बद्दल बोलतीय. आता ती घरी आली, उद्या ती ठणठणीत बरी होईल. पण मग तिचं पुढं काय? तिच्या भविष्याचा विचार केलाय तुम्ही? कसं असतंय शाले, आपली पोटची पोरगी असते, लाडाची असते, पण परक्याचं धन म्हणून आपण तिचं लगीन लावून देतो की नाही? देतो नव. मग आता या सुंदरीचं लगीन लावून द्यायला नको का? अगं तिच्या आईची इच्छा होती नव, म्हणून तर तिनं आपली पोरगी तुझ्या पदरात टाकली. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण तू तर तिचं लगीन लेकरा संग लावायला निघाली होती. पण नशिबाच्या पुढं आपण धावू शकत नाही. हो सासूबाई, म्हणजे तेव्हा मला तसं वाटत होतं खरं. म्हणजे हा विचार होता माझ्या डोक्यात, पण का कोण जाणे आता नाही मला असं करावंसं वाटत आहे. शिवाय ही परिस्थिती इतकी अडचणीची होऊन बसली आहे ना, काही सुचतच नाहीये मला. म्हणूनच लवकरात लवकर तुला निर्णय घ्यावा लागेल. वहिनी,
वहिनी, माझं गुरुजींशी बोलणं झालं आहे. अगं त्यांनी मुहूर्त दिलाय सत्यनारायणाच्या पूजेसाठी. मग घालूया ना पूजा? हो चालेल की. हो ना सासूबाई? तर काय, अगं मंगल कार्याला उशीर कशा पायी, करून टाकू की. पण माझी एक अट आहे. आता आणखी अट कोणची तुझी? ती फक्त मी सत्यजितलाच सांगणार. वहिनी, मग मी पूजेच्या तयारीला लागते. ह्या चारीचं काही वेगळंच असते बघ नेहमी. मंजिरी, तुझा फोन बघू मला. त्या दिवशी माझ्या नंबरवरून तुला मेसेज आला होता, राईट? हो. 1,00,000 रुपये घेऊन ताबडतोब मंजिरी, मी असा कुठलाच मेसेज तुला कधीच पाठवला नव्हता. म्हणजे हा नंबर माझाच आहे, माझ्याच नंबरवरून तुला मेसेज आलाय, पण हा मेसेज मी नाही टाईप केलाय. मी नव्हता बोलवलं तुला 1,00,000 रुपये घेऊन. मला हेच कळत नाहीये की बरं, ज्या वेळी हा मेसेज पाठवला गेलाय त्यावेळी मी आणि प्रिया काय? म्हणजे ज्या वेळी हा मेसेज पाठवला गेलाय त्यावेळी माझ्या बरोबर फक्त प्रिया होती. प्लीज तुम्ही आता असं म्हणू नका की हा मेसेज प्रियाने पाठवलाय. आणि तुम्ही आणि प्रिया फक्त तुम्ही दोघेच कसे असू शकता? प्रिया बरोबर तिचे काका होते, घरातली बाकीची माणसंही असतील ना. हे बघा, प्रियाची मनस्थिती खूप वाईट आहे. तिला आता नसते प्रश्न विचारून तिच्यावर संशय घेऊ नका. मी हात जोडून विनंती करते तुमच्या पुढे. छान दिसतेस. म्हणजे बघ अर्चना, कळेल तुला. सत्यजित, मला तुझ्या संग थोडं बोलायचंय. बोल की. उद्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे ना? खर्चासाठी जो काही पैका लागल तो मी आईकडे देऊन जाईन. नाही, त्याविषयीच बोलायचं होतं मला. ही पूजा मी प्रियासाठी घालतीय, तेव्हा ह्या पूजेचा खर्च मला करायची इच्छा आहे. त्याला नाही न ग म्हणूस. जी तुम्हाला दर महिन्याला खर्चाला पैसे देतोस ना, त्यातले मी काही वाचून ठेवले. आता माझ्या मागं कोण आहे? प्रियाच तर आहे ना, म्हणून. ठीक आहे. बरं आत्ते, गौरांगशी बोलली का तू? नाही म्हणजे उद्या पूजेसाठी पाटावर तोच बसणार ना? नाही, पूजेला तूच बसणार आहेस. आत्ते, ते काय नाही. ही पूजा मी प्रियासाठी घालते ना, आणि प्रियाच्या आयुष्यात तुझी काय जागा आहे हे मला बी ठाव आहे आणि तुला बी. तेव्हा पूजेला तूच बसणार आहेस. आता पूजेला तुला बसायला लागणार म्हणजे माझी इच्छा नसेल तरी
तुझ्या बायकोला पूजेला बसावंच लागेल, माझी काय बी हरकत नाही. आणि असं बी तुझ्या बायकोवर माझा जेवढा राग आहे त्याच्या 1000 पटीनं प्रियावर प्रेम करते आम्ही. तेव्हा उद्या पूजेसाठी ये काढ, एवढंच सांगायचं मला. येते.